वहिनी कुठं गेली? वहिनी, काय झालं रडायला? काय नाही झालं. अयो, भूक लागली का तुला? म्हणत होते ना उपवास करू नको, खाऊन घे. लाली वहिनी, अगं का रडतीयस तू? सांगशील का आता? अगं बोल ना, काय झालं? डिंपल, मी यांच्यासाठी एवढा उपवास केला, यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. हे काय मला म्हणलं माहितीये? तुझ्यासारखी बायको कुठल्याच जन्मात कुठल्याच पुरुषाला मिळू नये. लाली वहिनी, अगं तू येडी का ग जरा? तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. रागात बोलले असतील ते डोक्यात मुसळ घातली होती ना तू, त्याचा राग त्यांच्या डोक्यात असणार आहे. मुसळ मारला तेवढंच दिसलं. लहानपणापासून फक्त गोपाळ 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 गोपाळच्या नावावर जगते ते नाही दिसलं. लहानपणापासून वाट बघितली ह्यांची ते नाही दिसलं. जेव्हापासून मला कळलंय ना माझं यांच्यासोबत लग्न होणार आहे, कुठल्याच पोराकडे बघितलं नाही मी, मैत्री नाही केली कोणाशी. यांच्यासाठी जगत आले. लग्न झाल्यावर यांच्या पाठीची कायम कायम उभी राहिले मी. कोर्टात माझा जीव धोक्यात घालून ह्यांना वाचवायला आले होते. हे नाही दिसलं. जगातली कुठलीच बायको करणार आहे ना असं काय काय केलं यांच्यासाठी, हे नाही दिसलंय ना. काय म्हणालीस? जगातली कुठलीच बाईक करणार नाही एवढं सेट? असं काय केलंस तू त्यांच्यासाठी? बोल की. म्हणजे बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पाडलेत मी, कसलीच कसर नाही सोडली. हितच चुकली तू. गेली कर्तव्य पार पाडायला आणि झालं सगळं वाटोळ. म्हणून सांगत असते, आती जीव लावला ना की समोरचा माणूस जीव घेतो. लय प्रेम 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 करते ना आता, म्हणून सांगत असते लय प्रेम प्रेम करायचं नाही. म्हणजे आपण एखाद्या माणसावर असं लय मनापासून प्रेम करतो, त्याला जीव लावतो, पण त्या माणसाला जर किंमत नसेल ना तर आपलीच वाट लागते. तो माणूस पळत राहतो आपल्याला सारखं. मग आणि तुझं तेच झालंय. कर ना, कर अजून उपवास कर त्यांच्यासाठी, राह उपाशी. काय झालं, रडतेस ना आता? म्हणून सांगत असते, प्रेम आणि राग आती आला ना तर तिथं माती होती. कळलं का? आता हे बाकीचं सगळं जा विसरून आणि घे झोपून. मला पण लय झोप आली आहे बघ. डिंपल, हे एवढ्या रात्रीचं कुठे गेले असतील? अगं ते महायज्ञाची तयारी चालू ना त्याला. शपथ, ही जर डॉक्टरांपाशी पोचली ना तर सगळं बिंगच फुटल त्यांचं. मग माझं पैसा पण गेलं आणि सगळंच गेलं. तेच. कसला महायज्ञ करतायत ना, मला बघायला पाहिजे. चल. हे कुठं चल? हा, काही येडीबिडी झाली का काय तू? आत्ता रडत होती ना त्यांच्या नावानं, ते नीट वागत नाही, ते असं करतात तसं करतात. आणि त्यात जर तू अशी गेलीस ना तर परत ओरडताल तुला. कशाला भांडणं करायची आहेत? आणि एक गोष्ट लक्षात घे, ते कामासाठी गेलेत ना, उगाच त्यांच्या कामात आपण कशाला व्यत्यय आणायचा ना. डिंपल, ते महाराज असतील लोकांसाठी, माझ्यासाठी अजून माझा नवराच आहे आणि कायम नवराच राहील. एवढ्या रात्रीचं काय करतोय ना माझा नवरा, मला बघायला पाहिजे. चल अगं चल. क्रूड ध्रुड चंद्र उड सूर्य अस्त अस्त सूर्य. क्रूड ध्रुड चंद्र उड सूर्य अस्त अस्त सूर्य. यज्ञाला सुरुवात करूयात आपण. या शेणात या जर आपोआप पेटल्या तर समजायचं विभावर कोणीतरी बाधा केली आहे, तुमच्या संपूर्ण घरावर कोणीतरी बाधा केली आहे. आणि समजा नाही पेटले तर समजायचं तसं काहीच नाहीये. पूजेला सुरुवात करूया.
मी म्हणालो होतो ना तुम्हाला, शेण्या पेटतील. बाधा केली आहे कोणीतरी, बाधा सापडली आहे. मी सोडणार नाही या बाधेला आणि बाधा करणाऱ्याला सुद्धा. महाराज, तुमच्यातल्या दैवी शक्तीचा आम्हाला अनुभव आलाय. काही करा, पण आमच्यावरचं हे संकट दूर करा. आपण महायज्ञाला सुरुवात करूयात, पण सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मला शरण यावं लागेल आणि मला त्यासाठी तुमचं पूर्ण समर्पण हवंय. वचन द्या मला. दिलं, वचन दिलं तुम्हाला. आम्ही तुम्हाला पूर्ण शरण आहोत महाराज. यज्ञाला सुरुवात करूयात. क्रोड द्रोड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. हा यज्ञ चालू असताना मनात कुठलीही शंका कुशंका अजिबात आणायची नाही. यज्ञ थांबवायचा नाही. जर यज्ञ थांबवण्याचा प्रयत्न जरी झाला तर फार मोठा अनर्थ घडू शकतो. नाही होणार. क्रूड ध्रुड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य सूर्य अस्त अस्त सूर्य. विभावरी, यातली एक एक आहुती तू यज्ञात टाक आणि माझ्या पाठीमागे मंत्र म्हण. क्रूड क्रूड ध्रुड ध्रुड चंद्र ऊड चंद्र ऊड सूर्य अस्त सूर्य अस्त अस्त सूर्य. अस्त सूर्य. डोळे बंद करा. परमेश्वराचं नामस्मरण करा. तुम्ही हळूहळू आता डोळे उघडा. हा परमेश्वराचा प्रसाद आहे, याचं सेवन करा. त्यांनाही द्या. आणि त्याच्याबरोबर हे दिव्य जल प्राशन करा. आणि विभा? ती नाही घेणार, कारण तिला हा यज्ञ पूर्ण करायचा आहे. तुम्ही दोघेच प्या.